आज गुढीपाडवा आहे तर लेट उठलो. मम्मी घरातले काम करत होती आणि दीदी फोनवरती लागली होती. मम्मीला एवढं काम करताना बघून मी पण गपचूप झाडू उचलला आणि झाडू मारायला लागलो. जसा फ्रेश होऊन बाहेर आलो तसा दीदी बोलली आज पाडवा आहे तर घराला तोरण लावून घे. मग घराला तोरण लावून घेतलं. तेवढ्यात मम्मी बोलली मी चाय बनवते तू तोपर्यंत खाली जाऊन वडापाव घेऊन ये. दीदीला विचारलं ए शेमडे तू किती खाणार तर मला टपली मारली. मग वडापावाल्याकडे येऊन वडापाव घेऊन मी घरी पोहोचलो. वडापाव प्लेटमध्ये काढून चाय नाश्ता करत आम्ही गप्पा ठोकल्या. आज पाडवा आहे तर आम्ही तिघे रेडी होऊन मामाकडे निघालो. थोडी आपली रिक्षाची साफसफाई करून आपण मामाकडे निघालो. रस्त्यात थोडंफार सामान घेत घेत आपण मामाकडे पोहोचलो. आता येताच देवासाठी नारळ फोडला. बाळासाठी कपडे घेतलेले ते त्याला घालत त्याच्यासोबत सगळे खेळू लागलेत. जेवणासाठी आज पुरणपोळी आणि पापड बनवले होते. जेवण करून थोडी साफसफाई केली आणि मला भेटायला आज माझे फॅन्स आलेले. त्यांना सेल्फी देऊन मी कलिंगड खायला बसलो. संध्याकाळी 5 वाजले तेव्हा मामा बोलला अरे आपल्या विंडोचं काम करायचंय तर थोडं सामान राहिलं तू घेऊन ये. मग हार्डवेअर वाल्याकडे येत सामान घेऊन मी परत पोहोचलो. आता पुढे खूप काम आहे तर आजची व्हिडिओ इथेच संपवतो. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये. बाय.